बिदर शहर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने एक इलीगल गैस सिलेंडर रैकेट का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई में लगभग 255 पैसे लाख के गैस सिलेंडर सीज किए गए हैं और 4 लोगों को गिरफ्तार किया गया है। ये पूरा मामला जानवादा पुलिस स्टेशन के जुरिस्डिक्शन का है, जहां मंडे को पुलिस ने एक स्ट्रॉन्ग ऑपरेशन कंडक्टेड किया। जानकारी के मुताबिक पुलिस को एक क्रेडिबल इनपुट मिला था कि जानवादा गांव के पास नदी की तरफ जाने वाले रास्ते के एक खेत में गैस सिलेंडर्स को इलीगल तरीके से स्टोर किया जा रहा है, जिसे बाद में ब्लैक मार्केट में बेचने की तैयारी थी। इस इनपुट पर तुरंत एक्शन लेते हुए एसपी पीआईजी प्रदीप के डायरेक्शन में और सीपीआईजीएस बिरादार की लीडरशिप में पुलिस टीम ने स्पॉट पर रेड की। रेड के दौरान पुलिस ने टोटल 105 गैस सिलेंडर्स बरामद किए, जिनमें से 22 सिलेंडर्स भरे हुए थे, जबकि 83 सिलेंडर्स खाली थे। पुलिस के अनुसार ये सभी सिलेंडर्स इलीगल सेल के लिए स्टोर किए गए थे। सबसे बड़ी बात यह रही कि आरोपियों के पास सिलेंडर्स के डिस्ट्रीब्यूशन से जुड़ा कोई भी वैलिड डॉक्यूमेंट नहीं मिला। पूछताछ के दौरान उन्होंने यह भी कबूल किया कि ये सिलेंडर्स औराद तालुक के वदगांव डी गांव में मौजूद मल्हार इंदान गैस नाम के रूरल डिस्ट्रीब्यूटर से लिए गए थे। पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों के खिलाफ, साथ ही 4 गैस एजेंसीज के खिलाफ केस दर्ज कर लिया है। फिलहाल इस पूरे रैकेट की गहराई से जांच जारी है। 16/3/2026 ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನವಾ ಠಾಣೆಯ ಲಿಮಿಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕಾಳಸಂತೆಯಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ ಮೇಲೆ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರದೀಪ್ ಗುಂಟಿ SP ಬೀದರ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಲಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಶರೀಕರನೂರು ಹೊಲದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 105 ಸಿಲಿಂಡರ್ಗಳು, ಅದರಲ್ಲಿ 22 ಫುಲ್ ಸಿಲಿಂಡರು, ತುಂಬಿದ್ದು ಸಿಲಿಂಡರು, ಉಳಿದ ಎಲ್ಲ 83 ಸಿಲಿಂಡರ್ಗಳು ಖಾಲಿದ್ದು, ಅವುಗಳನ್ನು ಖಾಲಿದ್ದನ್ನ ತುಂಬಿದ್ದನ್ನ ಮಾರಿ ಖಾಲಿ ವಾಪಸ್ ತಗೊಂಡು ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಂತವನ್ನ ನಾವು 2 ಲಾರಿ 2 ವಾಹನಗಳ ಸಮೇತ ಇವೆಲ್ಲ ಸಿಲಿಂಡರ್ಗಳನ್ನು ನಾವು ಹಿಡಿದು 4 ಜನರಿಗೆ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದುಕೊಂಡು ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದ್ವಿ. ಈ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಲಾಗಿ ಈ ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ಗಳನ್ನ ಕಾಳಸಂತೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬೆಲೆಗೆ ಇವರು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನ ವಡಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಮಲ್ಲಾರಿ ಇಂಡಿಯನ್ ಗ್ಯಾಸ್ ಏಜೆನ್ಸಿಯವರು ಇದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ನಮಗೆ. ಈಗ ಇನ್ನೂ ಪ್ರಕರಣ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಸರ್. ಈಗೆಲ್ಲ ಜನರು ಪಾಪ ಒಂದ್ ಕಡೆ ಸಿಲಿಂಡರ್ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಕಷ್ಟ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರು ಈ ತರ ಏಜೆನ್ಸಿ ಅವರ ಈ ತರ ಕಳ್ಳಾಟ ಮಾಡಾಕತ್ತಿದ್ರ ದುಡ್ಡಿನ ಆಸೆಗೆ ಹೆಂಗ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳು ಗ್ಯಾಸ್ ಏಜೆನ್ಸಿ ಕಡೆಯಿಂದ 1300 1400 ರೂಪಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ 2000 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ